हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जिलेबी, त्यासोबत बासुंदी बनवणार आहोत। तर तुम्ही इथे साहित्य पाहू शकता। जिलेबीसाठी मी काय काय घेतलं आहे। इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे, ही मोठी वाटी 1 साखर घेतली आहे, इथे पाऊण वाटी दही घेतला आहे, अर्धा चमचा विलायची पावडर घेतला आहे, पाव चमचा फूड कलर घेतला आहे आणि 1 इनो पॅकेट घेतला आहे। आणि बासुंदीसाठी लागणारे साहित्य बघा। इथे मी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क घेतला आहे, मिल्क मेड, अर्धी वाटी साखर घेतली आहे। इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला आहे, याने आपल्या बासुंदीला कलर छान येईल। इथे मी केसर भिजवले थोडंसं दुधामध्ये, केसर ऑप्शनल आहे, असेल तर घ्या नाही तर राहू द्या। आणि मी ते थोडेसे ड्रायफ्रूट्स, काजू आणि बदाम कट करून घेतले आहेत अशा पद्धतीने। चला तर मग आपण पाक बनवूया। इकडे मी दूध गरम करायला ठेवले 1 लिटर बासुंदीसाठी, तर मग आपण बनवूया। पहा इकडे आपला कसा गाजराचा हलवा बनत आहे। आज माझ्या मुलाचं फरमाईश आहे की गाजराचा हलवा पण आणि जिलेबी बासुंदी पण पाहिजे त्याला, म्हणून मी हे दोन्ही बनवत आहे। तुम्हाला जर गाजराच्या हलव्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। बनवायला घेऊया। मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि यात आपल्याला 1.25 वाटी पाणी टाकायचं आहे। हे 1.25 वाटी पाणी टाकलेलं आहे। आपला पाक बनतोय तोपर्यंत आपण इकडे जिलेबीच्या बेटरची तयारी करून घेऊया। हा मी मैदा टाकलाय, इथे टाकत आहे दही, पाणी लागल्यास घ्यायचं आहे आपल्याला। याला आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे मिक्स करून। या प्रकारे आपलं बॅटर झालं पाहिजे रेडी जिलेबीचं। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मला 1 वाटी दही अर्धी वाटी दही टाकल्यानंतर अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। तर तुम्ही या प्रकारे असं करून घ्यायचं, याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजेत। आता मी हे बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेते, कारण ते शिजून निघतील चांगले। याला आपल्याला अर्ध होईपर्यंत शिजू द्यायचं आहे, त्यानंतर बाकीचे साहित्य टाकणार आहोत। हा आपला पाक बनत आहे, तर याला आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे मीडियम गॅसवर। उकळी आल्यावर, याला काही तारेची वगैरे गरज नाही आहे। उकळी आल्यावर 10 मिनिटं शिजून झाल्यावर 5 मिनिटं स्लोवर ठेवायचं आहे। त्यानंतर मग आपण याच्यामध्ये विलायची पावडर आणि फूड कलर टाकायचा आहे, तुम्हाला दाखवेलच। आपला पाक रेडी आहे, मी यात टाकताय फूड कलर, तुम्ही पाहू शकता, आणि थोडीशी विलायची पावडर टाकते। यातली थोडी बासुंदीमध्ये टाकायला ठेवणार आहे। याला चला मग आपण जिलेबी बनवायला घेऊया। पहा इथे आपला अर्धा दूध झाला आहे आटून, 1 लिटर दूध घेतलं होतं मी। यामध्ये मी आता साखर टाकते। गोड कमीच ठेवायची आहे बासुंदी, कारण जिलेबी गोड असणार आहे ना, त्यामुळे बासुंदी जरा कमी गोड असेल तर छान लागते। आणि माझा हे कॉर्नफ्लॉवर टाकण्याचा हेतू एवढाच आहे की थोडासा कलर त्याला वेगळा येतो। आपण हे केसरवालं दूधही टाकून घेऊया, एक वेगळाच कलर येतो याला, म्हणून मी हे दोन्ही टाकते, तुम्ही पाहू शकता नंतर। आणि यात मी मिल्क मेड पण आता टाकून घेते। याला एक 7-8 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आपली मग बासुंदी किंवा रबडी रेडी समजा। चला आपण जिलेबी बनवायला घेऊया। हे पहा मी यात 1 पॅकेट इनो टाकत आहे, याच्यावर असं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी तुम्हाला दाखवते, यामध्ये भरून मी बनवणार आहे आपलं सॉसचं हे आहे ना, त्याच्यामध्ये मी तेल इकडे गरम करायला ठेवले, तिकडे आपली बासुंदी बनत आहे। पहा कसं खमीर आलं। जर तुम्हाला प्रॉपर खमीर आणायचं असेल ना, तर हे पीठ तुम्ही रात्रभर भिजत ठेवा दह्यामध्ये,
1 वाटी पीठ आणि अर्धी वाटी दही टाकून त्याला भिजत ठेवायचं आहे रात्रभर आणि मग सकाळी बनवायचं आहे. खूप मस्त होतं. आणि मी थोडंसं मीठ टाकते, पण मीठ नाही टाकलं यामध्ये, कारण की सोड्यामध्ये मीठ असतं ना. बाकी कशामध्ये पहा, मी हा पॅन ठेवलाय तेल गरम करायला आणि तुम्हाला असं फ्लॅटच पॅन घ्यायचा आहे जलेबी बनवण्यासाठी. आणि लो टू मीडियमवर आपल्याला जलेबी बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कसं बनवते. आणि कधी आपल्याला असं आतून बाहेर घ्यायची आहे जलेबी, अशी बनवायची आहे. पहा, बाहेरून आत नाही जायचं आहे, आतून बाहेर जायचं आहे आपल्याला. असा रस्ता करायचा, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये असं फ्लॅट घेतलं म्हणजे याच्यामध्ये जास्त बसतात ना, आपल्याला जास्त तळता येतात. त्यामुळे मी फ्लॅट घ्यायला सांगितलं पॅन तुम्हाला. माझं म्हणणं एवढंच आहे, चव जरा कमी येईल, पण आपल्या घरी बनवलेलं कसं स्वच्छ साफ असेल, त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकला आहे. तुम्ही पाहू शकता. पहा, अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत आपली जलेबी. इथं मी काढल्यात. आता मी दुसरं बनवून दाखवते तुम्हाला. बघा, जरा मोठ्या बनवते. कशी झाली आपली जलेबी, मी कलरमध्ये टाकली. थोडं 5 मिनटं नाही, 4 मिनटं ठेवायचं आणि मग काढायचं आणि मग दुसरी टाकायची तळलेली. पण गरम गरम टाकू नका, थोडी थंड करून टाका. अशा प्रकारे थोड्या लहान बनवल्यात, पण तुम्ही पाहू शकता. पहा कशी झाली आपली जलेबी आणि बासुंदी. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. हे पहा, मी तुम्हाला तोडून दाखवते कशी झाली आहे. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. गिन्नी रेसिपी. धन्यवाद.